नमस्कार मित्रांनो, कलम 302 क्राईम या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज जी कहाणी तुम्हाला सांगत आहे, उत्तर प्रदेशमधील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली ही घटना. लोकेश नावाचा 25 वर्षे वय असलेला तरुण. आता हा जो तरुण होता याचं लग्न होऊन जवळजवळ 5 वर्षे झालेली होती. पण ज्या वेळेला याचं लग्न झालं त्यावेळेला लोकेशची परिस्थिती जरा खराबच होती. खराब म्हणण्यापेक्षा असं म्हणू शकतो की थोडाफारच पैसा राहिलेला होता. लग्न पण त्याने उधारी घेऊन केलेलं होतं. आता लग्नाला वर्ष होऊन गेलं पण त्याची परिस्थिती काय सुधारायची नावच घेत नव्हती. त्यावेळेला त्याची पत्नी म्हणली की असं तर नाही चालणार, तू आपलं गाव सोड, गाव सोडून कुठंतरी काम बघ. आता लोकेश त्याच्या मित्रांना वगैरे कॉल लावतो आणि त्याचं एक मित्र त्याला दिल्लीमध्ये बोलवून घेतो. दिल्लीमध्ये एका महिलेच्या घरी तो काम करायला लागतो. मित्रांनो, ज्या घरी काम करत होता हा जो लोकेश आहे त्या घराची मालकीण एकटीच राहायची. तिच्यासोबत फक्त तिची पोरगी होती. वयाबद्दल बोलायला गेलं तर या मालकिनीचं वय 40 आणि हिच्या पोरीचं वय 18-18.5 वर्ष होतं. दोघी दिसायला सुंदर होत्या, जवान होत्या. आता हा लोकेश यांच्यापाशी काम करू लागला. इमानदार पोरगा होता लोकेश. गरीब परिस्थिती, इमानदारीनं काम करायचा. चांगल्या पद्धतीने विश्वास जिंकून घेतला होता मालकिनीचा या लोकेशने. हळूहळू आता वेळ निघत होती. याच्यावरती विश्वास तर चांगला बसलेला होता. पण लोकेश जो होता दिसायला एकदम सुंदर असा व्यक्ती होता. वय जास्त नव्हतं, जसं की मी तुम्हाला सांगितलं वय 25 वर्षच होतं. त्यावेळेला या घराची मालकीण जी होती तिची नजर या नोकरावरती जाऊ लागली होती आणि तिच्या नकळत तिच्या पोरीची पण नजर याच्यावरती जाऊ लागली होती. जवान होती आणि दुसरीकडे हिचा पती वारलेला होता. भरपूर दिवस झाले हिनं अजूनपर्यंत संबंध केले नव्हते कोणासोबत. दोघींची पण इच्छा होऊ लागली होती आणि आता या घरामध्ये एकच मर्द होता, तो की त्यांचा नोकर. दोघींची इच्छा आता याच्यावरतीच येऊन थांबली होती. आता दिवसामागे दिवस जात होते पण या घराची जी मालकीण होती 40 वर्ष वय असलेली, तिचं नाव मी सांगतो तुम्हाला पुढे चालून. ही रात्रीची लगभग 11 वाजता तिच्या रूममध्ये बसलेली असताना ती आता मोबाईलमध्ये बघत होती. तिच्या पहिल्या जुन्या आठवणी सगळं तिच्या डोळ्यासमोर येत होत्या. त्यावेळेला तिला तिच्या पतीची आठवण येते. आता तिला राहावत नाही. ती उठते, लोकेशच्या रूममध्ये जाते. लोकेशने आतून फक्त दरवाजा ढकलून बंद केला होता. दरवाजाला उघडते. लोकेश आपला मोबाईल बघत बसलेला होता. लोकेश त्या ठिकाणी मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओज बघत होता. तोही चांगलाच रंगामध्ये आलेला होता. तसंही लोकेशनं पण भरपूर दिवस झालं काहीच केलं नव्हतं. त्याची पत्नी ही 1.5 वर्ष झालं गावाकडे होती आणि हा लोकेश इकडे. आता ज्या वेळेला मालकीण आली आणि लोकेशला अशा अवस्थेत बघितली त्यावेळेला लोकेशला वाटलं आता मी तर गेलो, माझी नोकरी गेली. पण तिच्या मालकिनीने त्याला काहीच बोलली नाही. उलट तिने दरवाजाची कडी लावली आणि उलट त्याच्या मालकिनीने दरवाजा बंद केला. लोकेशपाशी येऊन म्हटली की माझी इच्छा झाली, तो आता ते सगळं जे बघत होता ते माझ्यासोबत कर, आता मलाही करायची इच्छा होते. मालकिनीचं असं बोलणं ऐकून लोकेश म्हणतो की नको, मला तुमच्यापाशी काम करायचं आहे, मला माझी नोकरी घालवायची नाही, गरीब परिस्थिती आहे. त्याची मालकीण त्याच्यावरती दबाव आणते. त्याला म्हणू लागते की तुला जर काम करायचं आहे, तुझी एवढीच इच्छा आहे तर तू माझ्यासोबत हे करावंच लागेल, त्यावेळेला तुला मी कामावरती ठेवीन. आता हे सगळं ऐकल्यानंतर लोकेश आता बिनधास्त होतो आणि ते सगळं करायला लागतो त्याच्या मालकिनीसोबत. त्याच्या मालकिनीने भरपूर दिवसातून हे केलेलं होतं, जे की तिच्या पतीसोबतच केलं होतं काही वर्षापूर्वी. हिची इच्छा तर होत होती खूप, पण कोणी जोडीदार भेटत नव्हता. आता हा लोकेश हळूहळू पूर्णपणे रंगात आला होता आणि हिच्यासोबत ते करू लागला. त्यावेळेला ही पूर्णपणे त्याचा आनंद घ्यायची. लोकेशची मालकीण आता हळूहळू थोडा थोडा आवाज काढू लागली होती. आता या दोघांना तर काय समजत नव्हतं की काय करतोय आपण, बेधुंदपणे झाले होते. पण यांचा जो आवाज आहे हा आवाज त्या लोकेशच्या मालकिनीच्या पोरीच्या कानावरती पडला. तिला कसले तरी आवाज येत आहेत बघून ती त्या लोकेशच्या रूमकडे आली. ज्या वेळेला लोकेशच्या रूमकडे येऊन आवाज ऐकला कान दावून, त्यावेळेला त्याच्या आईचा आवाज येतोय. तिला वाटलं काय झालं, काय झालं, काय आईला आजारी आहे का, म्हणून तिने दरवाजा उघडला. बघितलं तर काय, लोकेश आणि त्याची आई नको त्या अवस्थेत आहेत आणि नको ते कृत्य करतायत.
आता हे बघून लोकेशची मालकीन तिच्या पोरीला समजावू लागते की असं काही नाही, कोणाला सांगू नको, तू कोणाला सांगितलं तर आपली बदनामी होईल. त्यावेळेला तिची पोरगी म्हणते, हे सगळं करणे अगोदर हे तुला अगोदर विचार करायला पाहिजे होता. लोकेश आता शांत झाला, गप्प झाला. त्याला वाटलं की आता झालं काम आपलं, नोकरी गेली, कांड झाला, बदनामी होईल, सगळं होईल. त्यावेळेला त्याची मालकीन तिच्या पोरीला समजावत होती. ती काही कणीच्या मनस्थितीत नव्हती, पण आता ती एक गोष्ट म्हणू लागली होती की ठीक आहे, तुला जर बदनामीची अशी भीती वाटत असेल तर एक काम कर ना, मला पण हे करायचं आहे. जर तू माझ्यासोबत हे केलं तर मी कोणाला काहीच सांगणार नाही. आता नोकरची मालकीन लोकेश, आता या लोकेशची मालकीन हे सगळं ऐकून थक्क होते, पण तिच्यापाशी काहीच पर्याय नव्हता. आता लोकेश या दोघींसोबत त्या रूममध्ये त्या ठिकाणी असं काही करतो. त्याच्यानंतर जी घटना घडली तीच घटना मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, पूर्ण तपशील देतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असेल आणि आपल्या चॅनलवरती असे व्हिडिओ येत राहतात, त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, उत्तर प्रदेशमध्ये लखनौ या जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे रामपूर. याच गावचा रहिवासी असलेला हा लोकेश लहानपणीपासून त्याची इच्छा होती की काहीतरी करायचं. गरीब परिस्थिती आहे, घरच्यांची परिस्थिती काही पण करून सुधारायची, याच्यासाठी तो मेहनत खूप करायचा, त्याला जाणीव होती. लोकेशची परिस्थितीच बद्दल बोलायचं झालं तर घरी त्याच्या 1 एकर शेती होती. त्याचे वडील दुसऱ्याच्या हाताखाली मोलमजुरी करायचे. त्याची आई कधी मोलमजुरी करायची, कधी घरचं काम बघायची. लोकेशची परिस्थिती तर तुम्हाला आता समजलंच असेल काय प्रकारची परिस्थिती होती. त्याच्याकडे एक टाईम जेवायचं पण पैसे नाहीत. त्याची एवढी बेकार परिस्थिती. ही सगळी घटना तुम्हाला सांगतो भरपूर दिवसापूर्वीची आहे. घटना आत्ताचीच आहे, पण ही जी परिस्थिती सांगतो ही लोकेशची पूर्वीची परिस्थिती. तसं बघायला गेलं तर 2014च्या अगोदर आपल्या भारत देशामध्ये खूप वाईट परिस्थिती होती. 2014 नंतर जे सरकार आलं त्यांनी आपल्या देशाची परिस्थिती सुधारवली. त्याच्यामुळे आता लोकांकडे पैसा आला, त्यामुळे आता आपल्याला काय वाटत नाही. पण जे लोक 2014च्या अगोदर जगले आहेत, त्यांनी कुटुंब चालवलं आहे, त्यांना माहीत आहे. तशाच प्रकारचं कुटुंब होतं लोकेशचं. रेशन सरकारी मिळायचं, त्याच्यावरती यांचं जीवनयापन व्हायचं, थोडेफार पैसे यायचे, यातूनच हे लोकेशचं कुटुंब चालत होतं. लोकेशच्या गावामध्ये 8वीपर्यंत शाळा. 8वीपर्यंत लोकेश तर शिकला, हुशार होता पोरगा, कायम वर्गामध्ये टॉपला असायचा. पण आता पुढे चालून 9वी 10वीपर्यंत शाळा जी होती ती बाहेरच्या ठिकाणी होती. गावापासून एक त्याच्या 10-12 किलोमीटर अंतर असेल. लोकेशने 2 वर्षे कशी तरी काढली. त्याच्या वडिलांना म्हणायचं की मला सायकल घेऊन द्या, पण त्याच्या वडिलाची एवढी परिस्थिती नव्हती की ते त्याला सायकल घेऊन देतील. याच्यासाठी हा लोकेश मेहनत करत 2 वर्षे काढल्यानंतर आता म्हणतो की 11वी 12वी तर मला काय काढणे शक्य नाही, सायकल असेल तर ठीक आहे, पण चालत कोण जाणार एवढे लांब, असं म्हणतो त्याच्या वडिलांना. त्यावेळेला वडील म्हणतात ठीक आहे, आता काय करू शकतो तुझ्या हिशोबाने बघ. लोकेश म्हणतो की मी तर आता शाळा शिकत नाही, विषय सोडून देतात त्या ठिकाणी. आता हळूहळू लोकेश 17 वर्ष 18 वर्ष 20 वर्षांचा झाला. लोकेश शरीराने धडधाकड होता, व्यायाम करायचा. तसंही पहिल्यापासून शाळेलाही चालत जाऊन यायचा, त्यामुळे शरीर तब्येत चांगली होती, दाढी आलेली, दिसायला एकदम सडपातळ शरीर होतं, चांगलं दिसायचा. त्यामुळे आता हा लवकरच वयामध्ये आलेला. 20 वर्ष वय झाल्यानंतर याच्या वडिलांनी विचार केला की आता पोरगा तर वयात आला आहे, करायचं काय, लग्न करावं लागेल. म्हणून लोकेशसाठी आता स्थळ बघायला चालू होतात. नातेवाईकांना इकडे तिकडे सांगण्यात येतं की बघा कुठे आहे का, काय आहे का. नातेवाईक तोंडावरती तर हो म्हणायचे, पण लांब जाऊन त्यांची परिस्थिती बघूनच त्याला नकार द्यायचे. लोकेशचं पडलेलं घर, घरामध्ये 2 टाईम जेवायला भाकर नाही, कोण देणार आहे. आता द्यायला पण काही अडचण नाही हो, कोणी विचार करून दिलं की ठीक आहे पुढे परिस्थिती बदलेल. पण गरीब लोक एवढी झाटू असतात ना की त्यांची आजपर्यंत परिस्थिती बदलली नाही, पुढे जाऊन काय बदलणार आहे. ते पोरीचे घरचे पण जे विचार करतात ना त्यांचं तेच बरोबर आहे. गरीब लोकांची कधी परिस्थिती बदलत नाही त्याच्या स्वभावामुळे. तसंच या लोकेशसोबत होतं. 11-12 स्थळं बघितली तरी कोणी होकार द्यायला तयार नाही. लोकेशची काय यामध्ये चूक नव्हती, पण त्याच्या परिस्थितीची चूक होती. आता हळूहळू लोकेश पूर्णपणे निराश झाला. लोकेशला वाटले की विषय सोडून आपल्या नशिबातच नाही,
म्हणून तो आता त्याच्या वडिलाला म्हणतो की मला तर हे सगळं ऐकल्यानंतर, हे सगळं बघितल्यानंतर एकच जाणवतं आहे, मी जर नोकरीला असतो तर मला काही अडचण आली नसती. तर आता मी राहिलेली माझी शाळा पूर्ण करून नोकरीला लागतो आणि जे काय असेल ते पुढे बघू. लोकेशचा बाप रामपाल म्हणतो की तुझं बरोबर आहे, नोकरीला असता तर लगेच झालं असतं. मी पण आता कंटाळून गेलो, मी पण आता विषय सोडतो. लोकेशला एक सायकल घेऊन देतात. थोडेफार उचल इकडं तिकडं करून पैसे जमा करून कुठून तर लोकेशला सायकल घेऊन देतात. लोकेश सायकलवरून आता रोज कॉलेजला जाऊ लागतो. 11वीची 6 महिने गेलं. त्यावेळेला लोकेशचं ना एका निधी नावाच्या महिलेचं, लोकेश जसं की मी तुम्हाला आता सुरुवातीला जसं की मी तुम्हाला सांगितलं, हा लोकेश पहिल्यापासून हुशार होता. 11वीमध्ये पण आता तो जसा कॉलेजमध्ये गेला टॉपलाच राहायचा. त्यामुळे त्या कॉलेजच्या सगळ्यांची त्याच्यावरती नजर असायची. कल्पना नावाची त्याच्याच वर्गात शिकणारी पोरगी याच्याकडं बघून इम्प्रेस झाली. याचं धडधाकट शरीर आणि तो मोठा होता ना यांच्यापेक्षा, त्या वर्गातल्या पोरांपेक्षा तर मोठा होता. आकर्षण त्याच्याकडे झालं. कल्पना आता त्याच्यासोबत बोलू लागली, हसू लागली, खेळू लागली. या दोघांमध्ये आता हळूहळू मैत्री झाली. सुरुवातीला तर अभ्यासाबद्दल देणं घेणं, वही देणं, अभ्यास करून घेणं याच्यावरती चर्चा. पण पुढे चालून कल्पना याच्यासोबत असं काही शेअर करते, त्याच्यामुळे हा लोकेश खुश होऊन जातो. कल्पना लोकेशला म्हणते की हे बघ आता काय विषय झाला आहे माहिती आहे का, माझ्या घरचे खूप दिवस झाले स्थळ बघतात माझ्यासाठी. माझ्या मनासारखं कोणी भेटत नाही म्हणून मी नकार देते. पण माझं मन तुझ्यावरती आलं आहे, तू माझ्यासोबत लग्न करशील का? लोकेश म्हणतो करायला काही अडचण नाही मला, पण माझी परिस्थिती तुला माहीत नाही, लय बेकार परिस्थिती आहे. मला 8 ते 10-12 लोकांनी नकार दिला आहे माझी परिस्थिती बघून. कल्पना म्हणते काही अडचण नाही, तू होकार दे, तुझ्यासोबत मी करेलच. लोकेश म्हणतो ठीक आहे, बघ माझ्याकडून तर काही अडचण नाही, दिसायला तू सुंदर आहे, तुझ्या घरच्यांना घेऊन ये, माझ्या घरची परिस्थिती दाखव, त्यांना मंजूर असेल तर आपण करू लग्न. आता ज्या वेळेला हा लोकेश असं म्हणतो, कल्पना तिच्या घरी जाते आणि तिच्या घरच्यांना म्हणते की मला एक मुलगा आवडला आहे कॉलेजमध्ये, त्याच्यासोबत मला लग्न करायचं आहे. तिच्या घरचे आता खुश होतात, म्हणतात की चला फायनली एवढ्या दिवसातनं पोरगी आता कोणासोबत लग्न करायला तयार झाली आहे. पण ज्या वेळेला त्या लोकेशच्या परिस्थितीबद्दल समजतं, पूर्णपणे ते निराश होतात. ठीक आहे म्हणतात, बघू आता काय होईल ते होईल. ते एकदा त्याच्या घराकडे जायला विचार करतात, म्हणतात की घरी जाऊन बघतो. आता ज्या वेळेला लोकेशच्या घरी येते कल्पना तिच्या आईवडिलांना घेऊन, याचं पडलेलं घर, याच्या घरची परिस्थिती बघून तेही नकार देऊ लागतात. पण या कल्पनाच्या पुढे त्यांचं काही चालत नाही. त्यांना वाटलं की आता जर नकार दिला तर ही कल्पना आपल्याच गळ्यात पडून राहील. कल्पनाच्या घरचे होकार देतात. इकडे या लोकेशच्या घरचे पण आता सगळे पूर्णपणे तयारीला लागले होते. काही दिवसानंतर या दोघांचा साखरपुडा उरकून घेतात. साखरपुडा झाल्यानंतर या दोघांमध्ये बोलणं चालणं, कॉलेजला जाणं चालूच होतं. 1-1.5 महिन्यानंतर दोघांचं लग्न लावून दिलं जातं. लोकेश ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला पूर्ण शाळा वगैरे सोडून देतो. शाळा शिकतच कशासाठी होता, नोकरी लागायसाठी. नोकरी कशासाठी पाहिजे होती, पुण्यासाठी. टार्गेटच पूर्ण झालं टायमाच्या अगोदर तर कशाला शिकेल. त्याने दिली शाळा सोडून. याच्या घरची परिस्थिती काही एवढी बरी नव्हती. बाप काम करायचा, आई काम करायची, त्याच्यावरतीच घर चालायचं. पहिले 7-8 महिने तर गेले गुलूगुलू करण्यात. आता याने काही काम केलं नाही ना, याच्या पत्नीने काम केलं. आता पुढे चालून घरची परिस्थिती अजून बिघडत चालली होती. घरी अजिबात पैसा नव्हता. ही सगळी परिस्थिती बघून लोकेशची पत्नी कल्पना म्हणू लागली की हे काय बरोबर नाही बरं का, आपण एवढे जवान धडधाकट आहोत, बसून खातोय. लोकेश म्हणला मग काय करू मी आता, मी कष्ट करायचा प्रयत्न करतोय, सगळीकडे बघतोय पण काम भेटत नाही. लोकेशला त्याची पत्नी म्हणते की तुम्ही आता घर सोडायला पाहिजेल आहे, बाहेर कुठंतरी बघा, कुठे इकडे तिकडे दोस्ताला मित्राला विचारून कोण आहे का, काम आहे का. आता हे ऐकल्यानंतर लोकेश विचार करतो की हो बरोबर आहे तसं म्हणते ती कल्पना, मला बघावं लागेल विचारून कोण काम देते का. मित्रांना कॉल करतो. आता तुम्हाला माहिती असेल उत्तर प्रदेशमधील भरपूर मित्र, आता तुम्हाला तर माहितीच असेल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधील भरपूर लोक दिल्ली, मुंबई, पुणे अशा ठिकाणी कामाला येतात. लोकेश त्याच्या भरपूर मित्रांना कॉल लावतो. कधी मुंबईला लावतो, कधी पुण्याला, कधी दिल्लीला. त्यातले भरपूर मित्र म्हणतात की काम आता सध्याला तर ऑफ सीझन चालू आहे, बघू आलं की तुला सांगतो. त्यातलाच एक मित्र होता रमेश नावाचा, दिल्लीमध्ये काम करणारा.
तो असा घरामध्ये काम करायचा कोणाच्या पण. त्या रमेशला हा लोकेश फोन लावतो, विचारतो. लोकेशला तो रमेश म्हणतो की हे बघ, कामं तर भरपूर आहेत, फक्त करणारी पाहिजे. आता आमच्याच शेजारी एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये बघतो मी काम आहे का. 2 महिला राहतात, त्यांना गरज असेल तर मी तुला बोलावून घेतो. लोकेश खुश होतो. त्याच्या मित्राला म्हणतो की ठीक आहे, मला सांग नंतर तू. पुढे चालून काही दिवसानंतर लोकेशला त्या रमेशचा फोन येतो. म्हणतो की एक महिला आहे 40 वर्षाची, तिची पोरगी आहे सुनीता नावाची महिला, आणि तिची पोरगी जी आहे सुमन, हे दोघेच राहतात. यांच्यासाठी काम करावं लागेल तुला. घरकामच आहे, जास्त काय लोड नाही. जर करत असाल तर बघ. आता हा होकार देतो आणि 2-3 दिवसानंतर तो दिल्लीला निघून जातो. त्याच्या पत्नीला म्हणतो की मी येत जाईल अधूनमधून. सांगून निघालेला हा लोकेश दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर त्याचा जो मित्र होता रमेश, त्याचा जो मित्र होता राहुल, त्याच्यापाशी काही वेळ राहतो. त्याच्याच घरी राहतो थोडे दिवस. त्याला काम वगैरे समजावून सांगण्यात येतं, त्याला शिकवण्यात येतं काम काय करायचं काय नाही. आणि मग तो शेजारच्या घरी कामाला जातो. लोकेश त्या ठिकाणी कामाला लागला. सुनीता आणि तिची पोरगी सुमन आता हे याचं काम बघून आनंदी झाले. त्यांना काही एवढं अडचण नव्हती. धडधाकड कुटुंबातील होते, भरपूर पैसा होता. पण तिचं 3 वर्षापूर्वी निधन झालेलं होतं कार ॲक्सिडेंटमध्ये. त्यावेळीपासून ही विधवाच होती. सुनीता विधवाच होती. तिला कोणाची तरी आदराची गरज होती, जी की आता लोकेशमुळे त्यांना आदर मिळाला होता. लोकेश आता हळूहळू त्या घरामध्ये चांगल्या प्रकारे राहू लागतो, मिसळू लागतो. लोकेश मेहनत चांगली करायचा, इमानदारीने मेहनत करायचा सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे त्याच्यावरती चांगला विश्वास बसला होता. ही जी सुनीता आहे, आता प्रत्येक काम त्याला सांगू लागली होती. पैशाचं काम असू द्या किंवा नॉर्मल काम असू द्या. आता हे सगळं करत असताना तिला पूर्ण हिस्ट्री समजते या लोकेशबद्दल. गरीब परिस्थिती, शाळेला गेला, पुन्हा लग्न झालं आणि आता तो पत्नीला सोडून इकडे राहतोय. 7-8 महिने झालं होते इकडं आल्यानंतर. लोकेश आता घरची आठवण काढायचा, पण जाण्यासाठी पैसा लागतोय. जर तिकडं गेला, पैसा भरपूर खर्च होईल आणि त्याच्या वडिलांना त्याचं लग्न करण्यासाठी उधार घेऊन पैसे लग्न केलं होतं, ती उचल पण फेडायची आहे. त्याच दबावाखाली लोकेश आता घरी जात नव्हता. मेहनत मजुरी करायचा चांगलीच सुनीताच्या घरी. सुनीताला ज्या वेळेला ही परिस्थिती समजली, त्यावेळेला तिला आश्चर्य वाटलं आणि आता ही त्याच्याकडे इम्प्रेस झाली होती. इम्प्रेस एवढी झाली की आता ती त्याच्यावरती लाईन मारू लागली होती. तिला वाटत होतं की हाच आहे तो व्यक्ती जो की माझी भूक शांत करेल आणि मला माझा जोडीदार भेटला आहे, असं तिला वाटू लागलं होतं. आता ती लोकेशसोबत तसंच वागू लागली होती, जसं की आपण पार्टनरसोबत वागतो. पूर्णपणे फ्रीली वागू लागली होती. याची कल्पना लोकेशला आलीच होती. त्यालाही काही अडचण नव्हती, त्यालाही हेच पाहिजे होतं. आता त्यानेही याला सिग्नल द्यायला चालू केला होता. दिवसामागे दिवस जातात. काही दिवसानंतर ही जी सुनीता आहे, ही दारू पीत बसली होती. मोठ्या घरची बाई होती, दारूची सवय होती. थोडी ड्रिंक केली, नशेमध्ये आली. डायरेक्ट तिची इच्छा झाली, लोकेशच्या रूममध्ये गेली. लोकेश त्या ठिकाणी बसलेला होता आणि तो व्हिडिओ बघत होता. आता ज्या वेळेला तो बघतो की त्याची मालकीण आली आणि त्याने असं बघितलं याला व्हिडिओ बघताना, त्यावेळेला तो थोडा नाराज होतो. त्याला वाटतं की आता काही खरं नाही, पण ती त्याला काहीच म्हणत नाही. त्याच्या कडेला बसते, थोड्याफार गप्पा मारते. म्हणते दारू प्यायची का? तो म्हणतो नको. आता काय करायचं? त्यावेळेला ती म्हणते की मला ना ते करायचं आहे जे की मी माझ्या पतीसोबत करत होते. भरपूर दिवस झाले मी केलेलं नाही. जर बघ तुझ्याकडून जमत असेल तर तू कर. आता लोकेश थोडा हैराण होतो, परेशान होतो. त्याला त्याच्या पत्नीची आठवण येते. त्यावेळेला त्यालाही ते करू वाटतं. आता त्या ठिकाणी दोघं ते काम करू लागतात, जे की वाईट होतं. तोपर्यंत करतात जोपर्यंत यांचं मन भरत नाही. आता या दोघांच्या त्या अनैतिक संबंधाला सुरुवात झाली होती. पुढे चालून दोघं ज्या वेळेला वेळ भेटेल त्यावेळेला ते संबंध करायचे. आता ही जी सुनीता होती, ती आता हळूहळू गोळ्यांचे पाकिट घेऊन येऊ लागली होती. गोळी एक द्यायची त्या लोकेशला आणि त्याच्यासोबत ते करायची. आता तिलाही बरं वाटत होतं. 4-5 वर्ष झालं तिने संबंध केले नव्हते. आता हिला मजा वाटायला लागली होती. पण आता ही सगळी गोष्ट काही लपून राहत नाही. या सगळ्या गोष्टीचा संशय आला होता सुमनला, जी की सुनीताची पोरगी आहे.
ती या सगळ्यावरती नजरच ठेवून होती. तिची ही नजर या लोकेशवरती होती. त्यामुळे या दोघांच्या हरकती ती बघत होती. तिला ते सहन होत नव्हतं. तिने आता हे ठरवलं की या दोघांना रंगेहात पकडायचं. या दोघांना हिने रंगेहात पकडलंच एक दिवशी. आता ती सुनीता अनकम्फर्टेबल झाली. समजत नव्हतं की तिला काय करावं. समजावायचा प्रयत्न केला पण ती काय ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. सुमन म्हणली की ठीक आहे, मी तुमच्या दोघांना माफ करेल, फक्त माझ्यासोबत पण ते करायला लाव. सुनीता हैराण झाली. पोरगी अशी म्हणते पण विचार करते की जवानीमध्ये आली पोरगी, म्हणून ती काय बोलत नाही तिला. आता तो लोकेश म्हणतो तुम्ही तुमच्यात चालू आहे, मला काय विचारताय का नाही, माझी कॅपॅसिटी आहे का नाही तेवढी. मला जर तुमच्या दोघीसोबत करायचं असेल तर मला 2 गोळ्या तर घ्यावं लागतील. सुनीताने गोळ्या आणलेल्या त्याला दिल्या. गोळ्या त्याने 2 घेतल्या आणि या दोघींसोबत ते करू लागला, जे की त्याला नको करायला पाहिजे होतं. त्याची चूक होती ती. त्या 2 गोळ्यांना पण काय झालं नाही. दोघे काय शांतच होईना. त्यानं अजून 2 गोळ्या घेतल्या. आता गोळ्यांचा ओव्हरडोस झाला होता. त्यामुळे लोकेश आता थोडा घामघूम झाला. त्याची शरीराची परिस्थिती खराब झाली. आता त्याला हळूहळू श्वास घेणं पण शक्य होईना. त्यामुळे लोकेश आता खाली कोसळू लागला होता. पण या दोघी नशेमध्ये होत्या. यांना ते करून घ्यायचं होतं. त्यांनी पूर्ण त्याचा रस काढून घेतला. त्यावेळेला लोकेश खाली पडला, पूर्ण कोसळला जमिनीवरती. त्यावेळेला या 2 महिलांना होश आला की आता लोकेश तर संपलाय, आता करायचं काय. आता यामध्ये त्यांना पोलिसांना फोन करण्याशिवाय काय पर्याय नव्हता. त्यांनी पोलिसांना फोन केला. हार्ट अटॅक आला आहे, ॲम्ब्युलन्स बोलवली असं सांगितलं. पण ती कशामुळे आला हे माहीत नव्हतं. घरातला नोकर आहे, आता आपल्यावरतीच येणार आहे, त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांनी सगळी केस वाटले की पैसे देऊन आपण रपादपा करू. पण ही केस एवढी व्हायरल झाली की आता याच्यावरती त्यांना जेलमध्ये जाण्याशिवाय काय पर्याय नव्हता. त्या दोघींना चौकशी केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्या पवारवाडीच्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्यामुळे हार्ट अटॅक आला आहे असं लक्षात आलं. त्यावेळेला या दोघींपाशी पोलिसांनी सखोल चौकशी केली. ही घटना पूर्ण उघडकीस आली. पोलीस आता या दोघींना कोठडीत ठेवलेलं आहे. पुढे चालून जज साहेब यांना जी कारवाई करतील यांच्यावरती ती करतीलच. पण आता मला सांगा, याच्यामध्ये खरी चूक कोणाची आहे? या लोकेशची चूक आहे का या 2 महिलांची चूक? तसं बघायला गेलं तर या तिघांची ही चूक बरोबरीशीच आहे. या तिघांच्या चुकीमुळे पूर्ण समाज बर्बाद होतोय. समाज वाईट नजरेने एकमेकाकडे बघायला लागला आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा. आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण नक्कीच करा.